उद्या सकाळी हिचं केशवपन होईल आणि मग ही हा संकल्प करेल की आतापासून हिचं जीवन साधं सुद्धा असेल. हिच्या जीवनात ना तर कुठली चव असेल आणि नाही कुठल्या अपेक्षा असतील. भीम, चल जेवून घे ना. बाबा, आय, आत्या. काय झालं बाळा? तुम्हा तिघांनी समज ठाव आहे ना, तर सांगा ना की माधवी ताईनं जेवण खाल्लं असेल की नाही. काहीतरी बोला ना. जर माझ्या माधवी ताईनं नाही खाल्लं असेल तर मी कसं खाऊ शकतो? एवढं तर मी करूच शकतो ना माझ्या ताईसाठी. का त्यात बी क्रांती आहे बाबा? मी चाललो ध्रुवच्या झोपडीत झोपाया. तुम्ही बी समजा जेवून झोपा. तुम्ही? माधवी कधीपासून काहीच बोलत नाहीये. शिळा झाली हो तिची. कमीत कमी एकदा रडू दे तिला. अशीच बसून राहिली तर मरून जाईल होती. वेडी होईल ती. मला खूप भीती वाटते. भीमला खूप मानते ती आणि जर भीम येऊन तिच्याशी बोलला तर कदाचित काहीतरी बोलेल ती. पण तुमचा नवरा किंवा गाववाल्यांनी कोणी बघितलं, कोणाला माहित पडलं तर चांगलं नाही होणार. माझ्या मुलासाठी बी नाही, तुमच्या मुलीसाठी बी नाही. तुम्ही निघून जावा इथनं. हे बघा, माझ्या नवऱ्याला मी समजावेन. आता रात्रीच्या अंधारात कोणी बघणार नाही. दिवसा ढवळ्या मी तुमच्या दरवाजात नाही येऊ शकत म्हणून आता आले. माझ्या लेकीच्या आयुष्यासाठी आले हो. तुम्ही समजत का नाही आहात? कसं तरी मी माझ्या पोराला थांबून ठेवला आहे की तो आता या समजत नाही पडणार. माझ्या पोराच्या जीवाला धोका असू शकतो. तुम्ही का आला इथं? तुम्ही जावा इथं. मग काय करू? समाजातल्या परंपरा निभावणारी स्त्री आहे मी, पण त्याच बरोबर आई सुद्धा आहे. माझ्या लेकीची अवस्था पावली नाही म्हणून आले मी. माफ करा मला. मरत असेल तर मरू दे. असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं. थांबा तुम्ही. जा. स्वतःची काळजी घे आणि विसरू नका मी अभी एक आई आहे. जा. खूपच चांगली संधी मिळाली आहे यावेळी हाताला. कामदाचा मृत्यू आणि माधवीचा विधवा होण्याचा आरोप त्या भीमराववर टाकून देऊ, जेणेकरून लोक त्याला अपशकुनी समजतील आणि त्याला आपल्यापासून लांब करतील. एकतर अपशकुनी आणि वरून अस्पृश्य जातीचा आहे. अरे म्हणजे ही तर तीच गोष्ट झाली. वरून कडू आणि आतून खारट. आणि मग त्यालाच का, त्याच्या जोडीला त्याच्या सगळ्या जातीच्या लोकांनाही घेऊ. त्याच्या समोर या सगळ्या घटनेला इतकं वाढवून सांगू की त्यांच्या मनात भीती बसली पाहिजे. भीती या गोष्टीची की जो कोणी त्या भीमरावशी संबंध ठेवेल त्याच्या घरात अनिष्ट होणारच आहे. शेठजी, तुम्ही एकदम बरोबर म्हणलं आहे. भावांनो, आता होईल काय की भीमराव आणि त्याच्या कुटुंबाचं आज पतूरचा समजा हिशोब करून आपण समजे त्याचा सूड घेऊन टाकू. या भीमराव सावताला ज्ञानी समजतो. या आता समजेल त्याला ज्ञान वाटायचा परिणाम काय होतोय ती. बस
ही आग थंड नाही व्हायला पाहिजे. वय वय ही आग थंड नाही होणार. ए तू परत का आलास? अहो पोर मरेल, बोलू दे ना त्याला. ताई, 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 तो ध्रुव आहे ना माझा मैत्र, त्यानं मला गोष्ट सांगितली होती. एक जंगल होतं, जंगलाच्या आत एक हिर होती आणि त्याच्या आत एक छोटीशी मासळी राहायची. आणि हिरीच्या जवळ एक झाड होतं, झाडाच्या वर चिमणी राहायची. चिमणी आणि मासळीची मैत्री झाली. आणि मग पुढं काय झालं ठावय? एक दिवस जंगलामध्ये आग लागली, समजा जंगलाची वाट लागली. आणि त्या मासळीनं पाण्यातनं बाहेर येऊन त्या चिमणीची साथ दिली. जेव्हा मासळी पाण्यातनं बाहेर निघाली, लय तडपडली. मग हळूहळू ती बरी झाली. ते संगती संगती राहू लागले, आनंद बी संगती साजरा करू लागले. त्यासनी ठाव नव्हतं का जंगल कवा हिरवगार होईल, पण ते नेहमी साथ राहिले. आज मला समजलं, त्या गोष्टीतला जंगल हा समाज आहे. तू स्पृश्य जातीची आहेस म्हणून चिमणी आहेस, मी अस्पृश्य जातीचा आहे म्हणून मासळी आहे. जर मी समाजाचा मोर येऊन तुझी साथ देईन तर समदे लोक चिडतील, रागराग करतील, तुला तरस बी देतील, पण तरी बी मी तुझी साथ कधी नाही सोडणार. ताई, काहीतरी बोल ना, मी तुझ्या पायी इतक्या रात्री लांबून येत आलो आहे. ताई, कोणी असो किंवा नसो, पण मी तुझी साथ कधीच नाही सोडणार. अरे त्याने पुन्हा रडवलं माधवीला. अहो रडू दे तिला, निदान मनातलं दुःख तरी कमी होईल. नाहीतर एवढीशी पोर ती आतल्या आत इतकं दुःख नाही सहन करू शकणार. तुम्ही समधी झोपा. भीमाबाई, वाटतंय भीम सकाळलाच येईल. इतका उशीर तिथंच राहणार काय? का सकाळी का? एवढा वेळ काय करेल तो? मला लई काळजी वाटते त्याची. येताना कोणी पाहिलं तर भीमाबाई, त्याला. तू काळजी नका करूस, कुणी नाही बघणार. अहो पण आणि कुणी बघितलं तरी काय नाही होणार. संगतीला दोघं रडतच असतील अजून काय. आणि भीमाबाई, त्या लोकांनी बी असंच वाटतंय की आपला भीम जीवनभर रडाया पाहिजे. त्यासनी रडक्या भीमा संग काही बी त्रास नाही आहे. त्यासनी हसणाऱ्या भीमाचा त्रास आहे. त्यासनी चुकीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या भीमाचा त्रास आहे. बाबा, ते लोक किती विचित्र आहे ना. त्यांना स्वतःलाच माहित नाही की त्यांना काय हवंय काय नाही हवंय. जेव्हा भीम लगीन थांबवायला गेला, लग्नात उपस्थित राहायला गेला, तेव्हा भीम त्यांच्यासाठी अस्पृश्य होता. आणि जेव्हा स्वतःच्या मुलीला सांभाळायची वेळ आली आणि ते स्वतः सांभाळू नाही शकले, तर त्याच भीमला ते घ्यायला आले. असं दोन्ही बाजूने कसं वागता हे लोक? बाळा, जे भीमाचा राग करून त्याला हाकलवीत होते, तो समाज आहे, त्याचा जोर आहे. आणि जी भीमासनी बोलवाया आली होती ती आय हाय, तिची ममता आहे. आणि आईची ममता अशीच असती. असं नाही की आपल्या अस्पृश्य जाती संग हे स्पृश्य जातीचे लोक नेहमी राग करतात. कधीतरी अशी बी येळ येते की ते लोक समदा राग इसरून
आम्हासनी आपल्या घरामध्ये बोलवत्या. उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा त्यांच्या घरामध्ये बाया आया बनतात तर पोरं जन्माला घालण्यासाठी अस्पृश्य जातीची बाई जात असती. कारण की स्पृश्य जातीच्या लोकांना हा विश्वास असतो की अस्पृश्य जातीची बाई आल्यावर तिचं पोर आणि ती दोन्ही सुरक्षित राहील. कारण की अस्पृश्य जातीच्या बायकांकडे हे काम करायची हुशारी असते. आणि नंतर तिच्या सावलीपासून बी लांब पळतात. त्या पोराला बी ते कधीच नाही सांगत, जिला तू शिव्या देतो आहेस, जिच्यापासून तू लांब पळतो आहेस, तिनेच तुला जन्माला यायला मदत केली होती. ह्यासनी तर फितूरच म्हणणार ना बाबा? नाही, यांचं दुतोंडी चरित्र आहे. त्यांचा संधी साधूपणा आहे. गरज पडल्यावर हे लोक स्वतः पाय समाजामध्ये कायदा नियम बदलून घेत्या. नंतर मग याचीच बाजू सांगत असत्या. भाऊ वहिनी चला थोडा वेळ आराम करा तुम्ही. पोरांनो चला झोपा तुम्ही. वहिनी वयताय तुम्ही समधी झोपा. भीमा येत नाही तोर इकडेच राहीन उभी. अगं पर तो कधी येईल कुणास ठाऊक. जेव्हा पण येईल ताई, त्याला बघितल्यावरच जरा बरं वाटत. मीरा, तिला राहू दे. आईचं काळीज आहे, तिची ममता आहे. अशी नाही ऐकणार ती. ठीक आहे चला पोरांनो झोपा चला. भीमाबाई जावा झोपा तुम्ही. माहित आहे तुम्हासने बी झोप नाही आली, पर थोडा आराम करून घ्या. जावा. ताई काहीतरी खा ना, नाहीतर तब्येत खराब होईल तुझी. नाही मला भूक नाहीये. तर मग रडणं तरी थांबव. भाऊ आता मी विधवा झाली आहे. आता आयुष्यभर अशीच राहील आणि सकाळी हे लोक माझे केस पण कापून टाकतील. तू तू अडवशील नाही यांना? जे काय बी झालं आहे ना त्याचं दुःख कर, दुखवटा कर. तुला जे वाटेल ते तू कर, पर ह्या विषयामध्ये तू आता नाही पडणार. भीमराव आता आता तू घरी जा. दिवस उजाडायला आलाय. बोल ना भाऊ, अडवशील ना? समद्या जगाची ताकद तुला नाही भेटली आहे की काय बी सांगशील नि समद्या ऐकतील. भीम अडवशील ना? बोल ना भीम, अडवशील ना? बोल ना भीम. माधवी भीमाच्या बोलण्याने कुणीही थांबणार नाही, कारण हेच त्या वरच्याने लिहिलंय. आणि भीमच काय, वरून साक्षात देव जरी आला ना तरीही थांबणार नाही. लवकरात लवकर याचा स्वीकार कर बाळा, तितकंच दुःख कमी होईल. ऐक ऐक ऐक, आता माझ्या मुलीला कधी भेटू नकोस. ते तर ती सकाळपासून बोलत नव्हती, म्हणून माझ्या बायकोने विचार केला की तू कदाचित तिला आधार देशील. पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही विसरलोय की तू कोणत्या जातीचा आहेस. काका, अडचण ही आहे का तुम्ही तुमच्या मुलीचा हाल बघण्यापेक्षा फक्त अर्थच काढताय. ही बी गोष्ट लक्षात ठेवा का तुम्हाला जे करायचं आहे ते करा, आणि मला जे करायचं आहे ते मी करणार.
केवढा वेळ लावलास भीमा तू? तू ठीक आहेस ना? हा, ठीक आहेस ना? आई तू इकडं का बसली आहेस? तू झोपली नाहीस रात्रभर? कशी झोप आली असती मला. वाय ठीक आहे चल आता झोप चल. आई तू बी ना. म्या माझ्या सवयीमुळे त्रास देतो ना तुला? थोडासा. आई माफ कर ग. आता करू तरी काय? जेव्हा काहीतरी चुकीचं होतं सहन नाही होत. माहित नाही दुसऱ्यांसारखं का नाही आहे म्या की बघून गप होऊन जाऊ. तुझा साबी आहेस ठीक आहेस भीमा, पण म्या बी काय करू? आई आहे ना तुझी, काळजी तर लागून राहणारच. भीमा समाजाची एक मोठी मोठी गोष्ट समजून घेतो. आईचं काळीज बी समजून घे ना कधी. चल आतमध्ये येऊन आराम कर. चल बाळा. नाही मला आराम नाही, मला शाळेत जायची तयारी करायची. हा? अरे भीमा भीमा माझं ऐकून तरी घे. अरे रात्रभर जागला आहेस तू. आशन तब्येत खराब होईल तुझी. आई तब्येत खराब नाही होणार. अरे समजावं ना त्याला. आता आलाय तो रात्रभर जागून आता शाळेत जायचं बोलतोय. आई तू तर माझ्या पायी समधी रात्र जागली आहेस आणि मग समजा दिस काम करणार आहेस. आराम नाही. जास्त बोलू नको सर. आणि तुम्ही हसू नका. शाळा उघडाय येडा अजून. थोडा वेळ तरी आराम करून घे. आई तुला ठाव आहे किती लांब जावं लागतं ते? आणि आत्या तू माझ्या पायी पाणी गरम कर, मी आंघोळ करून शाळेला जाईन. बर आहे, जे वाटेल ते कर. आई तू काही बोलत का नाहीयेस? आई तू माझ्या केसांची किती स्तुती करायचीस ग. सोडा मला, सोडा सोडा मला. मला माझे केस नाही कापायचेत. आई तू काही बोलत का नाहीयेस? सोडा मला. आई तुझे केस किती सुंदर आहेत. वेणी घालताना खूप छान वाटतं. अगदी लांब लचक वेणी, नागिणी सारखी. या नागिणीने तुला दंश नाही केला पाहिजे. पंडितजी केस म्हाताऱ्याला बोलवा. जा आपलं काम सुरू करा. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मुरुडं विनायकं चिन्तामणि स्थेव आई काहीतरी कर ना. मला माझे केस नाही कापायचे. जास्त नाटक करतेस. दोन कानाखाली वाजवीन ना बरोबर होशील. कधीपासून समजवतो हिला? पूर्ण जले